महामारीने संपूर्ण जगाला हैराण केलेलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अकोलेकरांनी मोठ्या धैर्यानं तोड दिली. सर्व नियमांचे काटेकोर पालन केलेले. आज परंतु कोरोनाचे अकोले तालुक्याची स्थिती भयावह आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावं लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णाचे वाढणारे संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या नातेवाईकाला अनेक माणसांनी कोरोना गाठले आणि आपल्यातनं नेले आहे. हे सर्व मनाला वेदना देणारे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे. त्याचे सुख दुःख माझे आहे. मी अत्यंत जवळनं तालुक्यातले माणसांना पाहिले. म्हणून आजच्या प्रसंगी तालुक्यातील जनतेला नम्र विनंती करते. कोरोनाचे संकट टाळा आपण धैर्यानं तोंड द्यावे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा गंभीर आहे, गुणाकारानं वाढणार आहे आणि आत्मविश्वासानं सगळ्यांनी तोंड द्यायचे. आणि म्हणून आवश्यक असले तर घराबाहेर पडा. कोरोनाचा नकारात्मक दृष्टीने न बघता गांभीर्याने घेऊन छोटी मिठी वाटणारे लक्षणं तातडीनं डॉक्टरांना दाखवा. त्यांचा सल्ला घ्या. वयोवृद्ध व ज्यांनी जुने आजार आहेत अशाने कोरोना जास्त गांभीर्याने घ्या. घरातल्या मंडळींनी त्यांच्याकडे लक्ष द्या. या महामारीच्या काळात जास्त सकारात्मक विचार करा. सोशल मीडियावर पोस्ट करताना खूप विचारांत पोस्ट करावी की जेणेकरून त्यातून भीती निर्माण होणार नाही. रुग्णांना सामाजिक प्रत्येक घटकाला दिलासा आधार मिळेल असेच आपले वागणे असावे. अकोला तालुका हा संवेदनशील तालुका असून संकटकाळी सर्वजण एकत्र येऊन लढाई करतात. ही तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ आहे. या संकटात तालुक्याच्या प्रत्येक माणसाला महामारीत मदत करा. कोरोनाकडे वाईट भावने न पाहता त्याला सर्वांनी नियमाने पालन करा. आजच्या तारखेला 193 तालुक्यात पेशंट आहेत. 40 वर्षापूर्वी अकोला तालुक्यात भागात एखादी आजार पडला तर डोली करून त्याला न्यावं लागत आहे. रस्ते, पूल, दळणवळणाची साधने नव्हती. आज या सर्व सुविधा असून 4 मोठी ग्रामीण रुग्णालय आहेत, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केलेली आहे. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण अकोल्याची जनता जनार्दन माझे बरोबर होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर परतून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आहे. परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करत राहिलो. आज वयाची 80 वर्षे
लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबर सखीय आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत होता. लोक ही आपली वर्ज्य आहे. घाबरू नका. येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक विचार करा. खंबीर रहा. विशेष करून तरुणांनी संयम ठेवा. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बाबीसाठी करा. प्रशासनाने या काळात तटस्थपणाने काम करणे गरजेचे आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे. हलगर्जीपणा करू नये. आज अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी असलेले डॉक्टर, नर्स, पोलीस स्टाफ, महसूल खात्याचे अधिकारी प्राणपणानं काम करतात. त्यांना सगळे सहकार्य करा. नुकताच केंद्र सरकारने निर्णय घेतला. 18 वर्षावरील सर्वांना व्हॅक्सिनेशन ची परवानगी दिलेली. 28-29 ला नोंदणी आहे. सगळ्यांनी व्हॅक्सिनेशनची नोंदणी करा आणि लस टोचून घ्या. मी सुद्धा लस टोचून घेतलेली आहे आणि लस टोचून घेण्याचा कार्यक्रम जास्तीत जास्त राबवा. चाचण्या करून रुग्णाने वेगळे ठेवून हे साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा. लोकांच्या प्रशासनाला मदत करण्याची गरजेचे आहे. आवश्यक म्हणून सरकारनं जे नियम दिलेत ते पाळा. गर्दी करू नका. बाजार, लग्न कार्य हे तुर्तास बंद करून ठेवा. आणि या पातळीवर आपल्या पातळीवर जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न आपण करत असून अगस्ती आश्रमात कोविड सेंटर सुरू केले. राजूरला वैभव गणपत सरपंच यांनी सेंटर सुरू केले आणि ज्या शक्य ते सगळी मदत करा आणि सरकारचे धोरण, सरकारचे नियम पाळा. रस्त्यावर येऊ नका. गर्दी करू नका. मास्क वापरा. सॅनिटायझेशनचा कार्यक्रम करा. हे कार्यक्रम करा. परंतु दुर्दैवाने काही गोष्टी कानावर आल्या त्याचं वाईट वाटतं. तालुक्यात भांडणं, जिल्ह्यात भांडणं, राज्य आणि केंद्र सरकार भांडणं हे भांडणाची राजकारणाची वेळ नाही. राजकारण कशासाठी करायचं? सर्वसामान्य माणूस जगला तर तुमचे राजकारण होईल. तुम्ही जगला. राजकारणी करणाऱ्या माणसाला कोरोना झाला नाही, तो तुम्ही आला तर राजकारण संपेल. आणि मग उदत्त भावनेनं राजकारण व्यतिरिक्त या सगळ्या कोविड आपत्तीला आपल्याला धैर्याने सामोरे जाण्याचं काम काय. संगमनेर अकोला वादाची माझ्या कानावर आली. आदरणीय बाळासाहेब थोरातांनी मी सत्तेत असताना सतत मदत केली. कारखान्याला लायसन्स संगमनेरनं ऑब्जेक्शन दिलं नसतं ते मिळालं नसतं. निळवंडेचा प्रकल्प झाला नसता. पाण्याचं वाटप संगमनेर अकोला सातत्याने कैलासवासी भाऊसाहेब थोरातांनी मला आशीर्वाद दिले आणि सतत कामाची
संगमनेर अकोला एक राहा आणि भांडणं करू नका असे सांगितले. ते मी पाळलं. ते परत दुर्दैवानं चुकीचा प्रथा पाडू नका. आज संगमनेरला डॉक्टरांची चौकशी केली तर सगळ्यात जास्त पेशंट संगमनेरला अकोल्याचे आहेत. आरोग्याकडे पेशंट आहेत, जोठार साहेबांकडे पेशंट आहेत, अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंट आपल्या तालुक्यात आरोग्याच्या सोयीने म्हणून जातात. आणि हे निरर्थक वाद करू नका. राजकारणी थोड्या पुस्तके राजकारण होईल. मी आयुष्यभर असे केले नाही. मी सतत विकासाच्या धोरणाच्या बरोबर राहिलं आणि अकोला तालुक्यातल्या समंजस्य भूमिका पार पडली. आणि स्वार्थासाठी चुकीचं राजकारण करू नका. आणि या कोविड सेंटरला, आरोग्य खात्याला, प्रशासनाला, महसूल खात्याला फार सगळ्या मदत करा. आणि आपल्याला किती दुर्दैवी प्रसंग आपल्यावर ओढवला याची सांगता येत नाही. अत्यंत चांगली माणसं आपल्यातून कोरोनामुळे गेली. आपल्याला जीव प्यारा आहे आणि जीव प्यारा राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. आणि शासनाला कोविड परतवून लावण्याची आपली शक्यता आहे. आणि डॉक्टरांपेक्षा आपल्या हातात कोरोनाचं हरवण्याचं काम आहे. आपण जर गर्दी केली नाही, आपण मास्क वापरला नाही, मास्क वापरला, हात स्वच्छता केला, घरात स्वच्छता ठेवली, घराबाहेर पडलो नाही तर कोरोना येणार नाही. पण आपल्या हातात आहे. आणि म्हणून कोरोनाचं संकटाला अकोला तालुक्याच्या जनतेनं धैर्यानं तोंड द्यावं आणि कुठलेही गैरसमज पसरवण्याचे काम कोणी करू नये. प्रशासनाला मदत करावी, हे काम करा. दुसरी गोष्ट मी सांगतो, विनंती करतो विशेषतः आदिवासी जनतेला की 2 मेला राघोजी बांगरे थोर स्वातंत्र्य सेनानी यांचा स्मृती दिन आहे. गेले अनेक वर्ष राघोजी बांगरेंचा स्मृती दिन मी आणि डॉक्टर गारे साहेबांनी जाऊन ठाणे जेलमध्ये सुरू केला. हे परंपरा आजपर्यंत कायम ठेवली. कोरोनाच्या भीषण संकटामुळे आपल्याला 2 मे रोजी ठाण्याचे जेलमध्ये जाता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी राघोजी बांगरेंचा स्मृतिदिन घरात साजरा करा. रस्त्यावर येऊ नका, जाहीर समारंभ करू नका. राघोजी बांगरे आपल्याला स्फूर्तीस्थान आहे आणि त्यांचा स्मृतिदिन आपण घरात करू नका, घरात करा. आणि ठाण्याचे जेलला जाऊन समारंभ करता येणार नाही अशी विनंती आहे. पुन्हा एकदा अकोला तालुक्याचे जनतेला धैर्यानं तोंड द्या, संकटाचं मुकाबला करा. आणि शासनाचे जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा फायदा घ्या. सुदैवानं डॉक्टर मंडळी अत्यंत उत्कृष्ट काम करतात, नर्सेस उत्कृष्ट काम करतात, आरोग्य सेविका काम करतात, अंगणवाड्याचे दाई सगळ्या मनावर काम करतात, बरोबरी जाताना दिसतात. आणि हे पुढं संकट आलं असताना ते आपल्याला मदत करतात, ते आपल्यासाठी मदत करतात. आणि त्यांच्या सहकार्य करा आणि जीवावर उदार होऊन आपला जीव वाचवण्यासाठी
ते मदत करा आणि आणि आपण सगळ्या अपूर्ण गोष्टी अनेक गोष्टी ते गोष्टी आपण आपण करा. आणि महाराष्ट्रातला अकोला तालुका आदिवासी तालुका आहे. या आदिवासी तालुक्यात शासनानं पूर्ण लक्ष देणं गरजेचे. आणि मी खऱ्या अर्थ राजकारणात निवृत्त झालेलो आहे, पण कोरोनाचं संकट फार गंभीर आहे आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि राज्यपालांना अकोले तालुक्याची परिस्थिती पत्रारूपानं कळवणार आहे आणि त्यांना लक्ष देण्यात सांगितलं. आणि आरोग्याची त्रुटी असतील तर सरकारला जाऊन भेटणं, सरकारकडे सांगणं, सरकारला निवेदन देणं, सरकारचं जागरूकपणे सांगणं हे कर्तव्य आपले आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचं काम करा. ओगस वेडे वाकडे मार्ग अवलंबू नका. आणि अकोला तालुक्याच्या जनतेला माझी पूर्ण विनंती आहे, अकोला तालुका समंजस आहे, विचारी आहे आणि आपल्याला कोरोनाला आपण हरवू शकतो. कोरोना आपल्याला पहिल्या लाटेत कोरोना अकोला तालुक्यात क्वचित होता, त्याची पुनरावृत्ती करायची आणि